नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बीडच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2024 महत्वाच्या चालू घडामोडी. जलवायू बदलावर आंतरराष्ट्रीय चर्चा. आयपीसीसीच्या अहवालानुसार 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 43% कपात करण्याची गरज आहे, परंतु सध्याच्या उपाययोजना पुरेशा नाहीत. येत्या जागतिक जलवायू परिषदेत उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिक निधी उभारणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय आर्थिक सुरक्षा नेटवर्कमध्ये सहभाग. भारतीय प्रवर्तन संचालनालयामध्ये आशिया प्रा आशिया प्रशांत संपत्ती पुनर्प्राप्ती इंटर एजन्सी नेटवर्कमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या नेटवर्कच्या मदतीने विविध देशातील आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती शोधणे आणि ती जप्त करणे सोपे होणार आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सुरक्षिततेत भारताचे योगदान अधिक मजबूत होईल. सुरक्षा आणि प्रतिरोधासाठी नवीन शाही तंत्रज्ञान. भारतीय शास्त्रज्ञांनी नवनिर्मिती चमकणारी नॅनो मटेरियलवर आधारित शाई विकसित केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी नवनिर्मित चमकणारी नॅनो मटेरियलवर आधारित शाई विकसित केली आहे. ही शाई वेगवेगळ्या प्रकाश प्रकारांवर रंग बदलते, ज्याचा वापर चलनी नोटा, प्रमाणपत्रे आणि ब्रँडेड उत्पादनांसाठी केला जाऊ शकतो. यामुळे बनावट उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. भारतात बांधकाम क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञान. भारतीय सरकार मलेशियाच्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन प्रकारचे मजबूत कॉन्क्रीट वापरून पूल आणि मेट्रोसाठी खर्च कपात करण्याचा विचार करते. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मोठ्या प्रकल्पांच्या खर्चात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये साप्ताहिक चालू घडामोडी. तोपर्यंत पाहत राहा बीड चा युट्यूब चॅनल. धन्यवाद.